तर मुंबादेवी कॉरिडॉरला आदित्य ठाकरेंनी विरोध केल्याचं कळतंय। ही जागा पुन्हा एकदा बिल्डरच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे असा गंभीर आरोप जो आहे तो आदित्य ठाकरेंनी केलाय। ज्याप्रमाणे पंढरपूरमध्ये कॉरिडॉर बनवत आहेत तेथील स्थानिक व्यापाऱ्यांना त्याचा त्रास झाला, तसाच त्रास आगामी काळामध्ये मुंबादेवीमध्ये सुद्धा होऊ शकतो। या संदर्भात आम्ही विरोध करणार असं आदित्य ठाकरेंनी ठाम म्हटलंय। दरम्यान कॉरिडॉर संदर्भामध्ये राज्य सरकारने यापूर्वी बैठक घेतली, मात्र स्थानिक आमदार अमीन पटेल यांना सुद्धा या बैठकीला बोलावलं नाही असा आरोप देखील आदित्य ठाकरेंनी केलाय। स्थानिक आमदारांनी बैठक लावली होती आणि त्या बैठकीत या परिसराचं ब्युटिफिकेशन सुशोभीकरण याच्यावर चर्चा झाली। बरं, ही चर्चा होत असताना मंदिर प्रशासनाला विश्वासात घेतलेलं आहे। आजूबाजूचा जो दागिने बाजार आहे, अनेक दुकानं आहेत, हजारो दुकानं आहेत, छोटी मोठी दुकानं आहेत, अनेक वर्ष म्हणजे काही दुकानं तर 200 वर्ष पूर्वीची आहेत, त्याला देखील विश्वासात घेतलं नाही। आणि ब्युटिफिकेशनच्या नावाखाली इथे जी लोकल इकॉनॉमी आहे, स्थानिक जे अर्थव्यवस्था बंद पाडण्याचा प्रयत्न हे कोणासाठी होतंय, काय होतंय आम्हाला माहिती नाही, पण आम्ही